मला असं वाटतं त्याच्यावरती आपण विश्वास ठेवला पाहिजे. रोज उठून नवा प्रश्न विचारायचा, पोलीस तपासामध्ये बाधा येईल असं आता काही दिवस करू नये. जर प्रकरण आपल्याला हे योग्य दिशेने न्यायचं असेल, गुन्हेगारांना खऱ्या गुन्हेगारांपर्यंत पोचायचं असेल, तर मला असं वाटतं की बीडमध्ये आता सुरेश धस पुरेसे आहेत. सुरेश धस यांना देवेंद्र फडणवीसांचा आशीर्वाद आहे. धस साहेब आमचे जे काय बोलतायत ते फडणवीसांच्या आशीर्वादाशिवाय बोलणार नाहीत. पण जे काही त्यांचं चाललेलं आहे याचा अर्थ असा आहे की देवेंद्र फडणवीस गृहमंत्री यांना सुद्धा बीडमधला हा दहशतवाद बंदुकीचं राज्य मोडून काढायचं आहे. ज्या दिवशी मला वाटेल, आम्हाला असं वाटेल की आज काहीतरी पडद्यामागे वेगळं घडतंय, त्या दिवशी आम्ही पुन्हा एकदा या प्रश्नाला वाचा करू. पण राऊत साहेब, बीड किंवा परभणी या विरोधी पक्षातले सगळे नेते त्या ठिकाणी गेले, भूमिका मांडल्या, पण एवढे दिवस हे घडतं आहे. उद्धव ठाकरे या भूमिका मांडणं म्हणजे काय असतं? तुम्ही जे म्हणताय तिथे जाऊन भूमिका मांडणं, राजकारण करणं यापेक्षा तपासाच्या संदर्भात प्रश्न निर्माण करणं जे आम्ही करत राहिलो या राजधानीमध्ये बसून, ते महत्वाचं आहे. मोर्चाला जाणं, तिथे जाऊन पत्रकार परिषद घेणं, तपासामध्ये विस्कळीतपणा आणणं, या गोष्टी अशा प्रकरणात टाळायला पाहिजे. परभणीतले सूर्यवंशी आणि बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या दुःखद आहेत. त्यांच्या कुटुंबावर डोंगर कोसळलेला आहे आणि नक्कीच उद्धव ठाकरे लवकरच त्यांच्या कुटुंबांना जाऊन भेटणार आहेत. राजकारण करण्यासाठी नाही, दोघांच्याही कुटुंबांना जाऊन भेटतील. आम्ही वाट पाहत होतो पोलीस काय कारवाई करतात, आरोपींना अटक होते की हळूहळू सगळे आरोपी अटकेत जातील. हे जेव्हा होईल तेव्हा आम्ही त्यांच्या कुटुंबियांच्या सांत्वनाला जाऊ, राजकारणाला जाणार नाही. शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे आता एनडीएमध्ये जाण्याचे सूरच लागले असं आशिष देशमुख म्हणतात. कोण आशिष देशमुख? कुठल्या पक्षात आहेत ते सध्या? आधी कुठल्या पक्षात होते? ज्यांनी 4 पक्ष बदललेले आहेत त्यांनी अशा विषयावर चर्चा करू नये. आशिष देशमुख यांना मी चांगलं ओळखतो, तरुण नेते आहेत. पण ज्यांचं संपूर्ण राजकारण पक्षांतर करण्यात गेलेलं आहे त्यांनी या विषयावर न बोललेलं बरं. राऊत साहेब, काल ज्या प्रकारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मी असं म्हणतोय, भविष्यामध्ये जरी आज सत्ता असली मोदी आणि शहांची, तरी एनडीएच्या कशा चिरफळा उडतायत ते पहा. राऊत साहेब, काल ज्या प्रकारे सामनामध्ये देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक तुम्ही केलं, सामना संपादकीयतून त्यांच्या गडचिरोली दौऱ्याचं, फडणवीसांकडूनही प्रतिक्रिया व्यक्त झाली आहे. त्यांनी आभार मानले, धन्यवाद असं म्हटलं. चांगला आहे, सामना वाचतायत. सामना वाचणं ही एक सुंदर सवय आहे. आणि जे सामना वाचतात, मग सत्ताधारी असतील, विरोधी पक्ष असतील, त्यांचे भविष्य उज्ज्वल असतं. सामना हा सगळ्यांचा आहे. मराठानंतर सामना या महाराष्ट्राची भूमिका मांडण्यासाठी निर्माण झाला. सत्य आणि असत्य काय आहे या भूमिका सामना घेत असतो. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून उत्तम काम केलं, आम्ही त्यांचं कौतुक केलं. बीडच्या संदर्भात आम्ही त्यांच्यावर टीका केली. त्यानंतर त्या टीकेचा योग्य उपयोग झाला आणि त्यांनी बीडच्या बाबतीत सुद्धा काही चांगली पावलं टाकली. सरकार जे असतं, मुख्यमंत्री असतो, हा एका पक्षाचा नसतो, हे लक्षात घ्या. तो राज्याचा असतो. राज्याच्या हितावर जर कोणी चांगलं काम करत असेल, मंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, तर नक्कीच आपण त्यांचं कौतुक केलं पाहिजे. हे काय व्यक्तिगत उणीधुणी काढण्याचं व्यासपीठ नाहीये. मुख्यमंत्र्यांनी पक्षविरहित जर सत्ता राबवली तर का नाही महाराष्ट्र त्यांचं कौतुक करणार. पण मागच्या 2.5-3 वर्षामध्ये त्यांची पावलं ही चुकीच्या दिशेनं पडली आणि त्यांना चुकीच्या लोकांचा कोंडाळ्यात ते अडकले. त्याचा परिणाम महाराष्ट्राला आणि आपल्या राज्य व्यवस्थेला आणि राजकारणाला भोगावे. रावसाहेब, आणखी एक आहे की ईव्हीएम संदर्भात जे काही आरोप प्रत्यारोप होत आहेत, काल जानकर यांनी असा आरोप केलेला आहे की या ईव्हीएम घोटाळ्यामागे किंवा या सगळ्या यंत्रणेमागे जे काही निकाल लागले त्यामागे मोहित कंबोज. बघा, ईव्हीएम घोटाळ्यामागे भारतीय जनता पक्ष आहे. उत्तम जानकर ज्या भागातून निवडून आले तिथे मरकडवाडी आहे.
मरकटवाडीच्या लोकांनी जे बंड केलं रस्त्यावर येऊन मतपत्रिकेवर निवडणुका घेण्यासाठी ते रस्त्यावर उतरले आणि तिथे 144 कलम लावलं. त्याच्यामुळे संपूर्ण देशामध्ये ईव्हीएमचा घोटाळा काय आहे हे समोर गेलं. ते उत्तम जानकर जेव्हा समोरून काही गोष्ट सांगतायत ईव्हीएम संदर्भात तेव्हा तो विषय गांभीर्याने घेतला पाहिजे. दुसरा एक विषय होता रावसाहेब, लाडक्या बहिणी योजनेसंदर्भात काही नव्या डेव्हलपमेंट समोर येत आहेत. अपात्र ज्या लाभार्थी आहेत त्यांचे पैसे आता पुन्हा सरकार आपल्या खात्यात जमा करून घेत आहे. अर्जांची छाननी सुरू झाली. बघा त्याच्यावरती लाडक्या बहिणी आणि सरकारमधला हा विषय आहे. आता आम्ही लाडक्या बहिणींमुळे जिंकलो असं सरकारचं म्हणणं आहे. मग आता ज्यांचे पैसे तुम्ही परत घेणार आहात त्यांची मतंही परत द्या. हा विषय जो आहे अत्यंत गंभीर आहे. यात फार मोठा घोटाळा झालेला आहे. निवडणुका जिंकण्यासाठी झालेला हा प्रकार होता. भविष्यामध्ये ही योजना राहील की नाही मला शंका. लोकसभा निवडणुकीनंतर भाजप मला वाटतं की स्वबळावर महापालिका निवडणूक लढेल, कारण काही आमदार असं म्हणतात पुण्यातले की आम्ही स्वबळावर लढू. तसं कुठे? मुंबईत ही महापालिका निवडणूक. भारतीय जनता पक्षाविषयी म्हणताय बघा हा त्यांचा प्रश्न आहे. भारतीय जनता पक्ष भविष्यामध्ये महाराष्ट्रात एकनाथ शिंदे असतील अजित पवार असतील यांच्याबरोबर निवडणुका लढणार नाही. हे मी तुम्हाला सांगतो. विधानसभेच्या म्हणतो, महापालिकेच्या तर सोडूनच द्या. बिहारमध्ये भारतीय जनता पक्षानं नितीश कुमारांना बरोबर घेतलं. त्याच बिहारमध्ये नितीश कुमारांचे 10 खासदार फोडण्याचं काम सुरू झालंय. जो पक्ष एनडीएमध्ये आहे त्याच पक्षाचे खासदार ते फोडतायत बिहारमध्ये 10. हे माहिती आहे का आपल्याला? त्याच्यामुळे नितीश कुमार अस्वस्थ आहे. ते एनडीएमध्ये राहतील की नाही याच्याविषयी माझ्या मनामध्ये आता शंका आहे. भविष्यात ते एनडीएबरोबर निवडणुका लढतील का? कारण जो मित्र असतो त्याच्या पाठीत वार करायचा हे भाजपचं धोरण बिहारमध्ये सुद्धा सुरू झालेलं आहे. पण राऊतसाहेब याचाच एक असा भाग आहे की कदाचित नितीश कुमार जर बाहेर पडले आणि बहुमत पूर्ण नाहीये भाजपकडे, अशा वेळेस एनसीपी, शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे यांचा शिवसेना वेगळा- पक्ष यांचे खासदारही ते कशा करतात? त्यांच्याबरोबर घेऊ शकतात. असं काय त्यांना सोनं लागलंय, त्या गुळ लागलाय? हा, आम्ही का मुंगळे आहोत का त्या ढेपेला चिटकून बसायला? जर सरकार अल्पमतात येणार असेल तर आम्ही एकत्र लढलेलं जे इंडिया आहे त्यांचं सरकार येईल. नरेंद्र मोदी आणि अमित शहा कशाला पाहिजे? असं त्यांनी काय दिवे लावले त्या देशामध्ये? हा, ट्रम्प त्यांना शपथविधीला बोलवायला तयार नाही ही त्यांची पत आहे. देशाचे परराष्ट्र मंत्री व्हाईट हाऊसच्या बाहेर गेल्या 15 दिवसांपासून बसून आणि उभे आहेत की मोदींना बोलवा. नवाज शरीफना आमंत्रण आहे, श्रीलंकेच्या प्रधानमंत्र्याला आमंत्रण आहे, पुतीनला आमंत्रण आहे, फ्रान्सच्या प्राईम मिनिस्टरला आमंत्रण आहे, सौदी आणि गल्फमधल्या लहान राष्ट्रांच्या प्रमुखांना आमंत्रण आहे. पण विश्वगुरूंना आमंत्रण नाहीये. त्याच्यामुळे विश्वगुरू अस्वस्थ आहे. अशा ज्यांचा प्रतिष्ठा अशी ढासळते आहे त्यांची आणि देशाची, त्यांच्या हातात देशाची सूत्र आम्ही परत का द्यायची? राजन साळवींचं नेमकं शिवसेना युनिटीमध्ये काय चाललंय? राजन साळवी त्यानिमित्ताने उपस्थित होतो. परवा त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि ते म्हणाले की मी बाळासाहेबांचा निष्ठावंत शिवसैनिक आहे, माझ्या बाबतीतल्या अफवा आहेत. पण आता परत अशा बातम्या येत आहेत की त्यांचे पक्ष बदलाचे संकेत येत आहेत, त्यांच्यावर कार्यकर्त्यांचा दबाव मी आहे. पाहतो. मी आता राजन साळवी आज मातोश्रीवर येणार आहे. आम्ही सगळे तिथे आहोत.